ठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी ह्या योजनेचा या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी बट्ट्याबोळ झालेला आहे. याची पूर्णपणे या ठिकाणी चौकशी व्हावी. आपण पत्र द्या त्याची बघा ज्या ठिकाणी बट्ट्याबोळ झालं वाटतं ना ते ठिकाण नमूद करा. आहे सगळं आपल्याकडे. साहेब, दुसरं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. मागच्या वेळेस साहेब अनेक डेप्युटीसीच्या मीटिंगमध्ये याच्या बाबतीत चर्चा झाली होती. एक मासवण आणि दुर्वेचं या ठिकाणी तो रस्ता जो आहे तर 1 वर्ष नाही झाला बरं का, आणि त्या ठिकाणी पूर्णपणे तो उखडला गेला. आणि तशाच पद्धतीने अजूनही जरा एक मिनिट, माननीय आमदार राजेंद्र गावित ज्या रस्त्याचा उल्लेख करतात तो कोणाच्या अखेरीत येतो? जिल्हा परिषदच्या पीडब्ल्यूडी सर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंडर होता सर, पण आता तो एक MDR झाले ते सगळे रस्ते आणि आपण PWDकडे हस्तांतरणही केलेत. आणि मला वाटते परवाच आम्ही बघितलं तर मासवणचा रस्ता सर कॉन्क्रिटीकरण झालेला आहे. नाही मॅडम, ते नाही म्हणत मी. तुम्हाला आता तुम्ही नवीन आलेला, तुम्हाला कल्पना नसेल. मासवण आणि दुर्वेस हा रस्ता जो आहे तो ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला गेला आहे. त्या ठेकेदाराला वरती त्या ठिकाणी कारवाईला व्हायला पाहिजे, ती कारवाई अजून झालेली नाही. आणि आताचे जे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जे रस्ते आहे बरं का, त्यांची सुद्धा अत्यंत कसं साहेब, या जिल्ह्यामध्ये 2 ते 3 ठेकेदार आहेत. फक्त तेच रस्ते बाकी